नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ आता पुन्हा समोर आलेला आहे। याच हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये प्रवीण बाविस्कर नावाचा रुग्ण हा उपचार घेत होता, परंतु 2 दिवसापासून हा रुग्ण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती आणि आज याच रुग्णाचा हॉस्पिटल समोर असलेल्या तलावामध्ये मृतदेह आढळून आलेला आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी शहादा या ठिकाणी देखील एका वृद्ध महिलेचा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झालेला होता। या एकूण प्रकरणावर पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनाला 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले होते आणि 2 दिवसानंतर म्हणजे आजच पाहायला गेलं तर ही घटना समोर आलेली। एकूणच काय तर नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर व सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आणि या एकूण परिस्थितीमध्ये आता प्रशासन काय नेमकी कारवाई करते, या संदर्भात कोणावर जबाबदारी निश्चित करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन शब्बीर खाटिकसह विशाल ठाकूर, नंदुरबार।